नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा रिकाम ट्रेकडा या माझ्या ट्रेकिंग व्लॉग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। प्रत्येक ट्रेक म्हणजे एक नवीन अनुभव, एक नवीन कथा आणि त्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न। महाराष्ट्रातील गडकिल्ले, डोंगरदऱ्या, धबधबे आणि असेच अनेक अप्रसिद्ध ठिकाणं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होतोय। जर तुम्हालाही भटकंतीची आवड असेल, निसर्गात रमायला आवडत असेल किंवा फक्त काहीतरी नवीन आणि रिफ्रेशिंग पाहायचं असेल तर रिकाम ट्रेकडा या व्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग ट्रेकला निघायचं का? मंदिर परिसरात येताच आपल्या नजरेस पडतो तो हा संमती कट्टा। सिद्धेश्वर महाराजांची विवाहाचे प्रतीक म्हणून या संमती कट्ट्याकडे पाहिले जाते। तर कथा अशी आहे की कुंभार कन्येने सिद्धेश्वर महाराजांशी विवाह करण्याचा हट्ट धरला आणि महाराजांनी तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्याचा सल्ला दिला। या विवाहाचे प्रतीक म्हणून दरवर्षी अक्षता सोहळा याच ठिकाणी साजरा केला जातो। 1150च्या आसपासचं सोलापूर म्हणजे तेव्हाचं सोन्नलगी गाव। सोन्नलगी गावामध्ये दुष्काळ पडला होता। त्यावेळी तेथील चामला देवी यांनी सिद्धरामेश्वर यांना तलावासाठी जागा देण्याची विनंती केली। तलावामुळे पाणी तसेच आजूबाजूच्या लोकांना हाताला रोजगार मिळेल असं त्यांचं मत होतं। तलावातील पाणी किल्ल्याच्या बांधकामासाठी सुद्धा वापरात येईल म्हणून त्यावेळच्या बहामनी सुलतानाने तलावाच्या शेजारीच हा भुईकोट किल्ला देखील बांधला। मंदिर आणि तलाव असा एकूण जवळपास 37 एकराचा परिसर। मुख्य मंदिराची उंची साधारण 50 फूट असावी। मंदिराच्या चोहोबाजूने जवळपास 56 कळस, सभामंडप, अंतराळ, मुखमंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची एकूण रचना आहे। मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेशद्वार मुख्य असून तलावातून मंदिरात येण्यासाठी दगडी बांधकामातील पूल आहे। उपलब्ध नोंदीनुसार सिद्धरामेश्वर मंदिर एका योगी आणि श्रीशैलम येथील श्री मल्लिकार्जुनाचे भक्त श्री सिद्धरामेश्वर यांनी बांधले होते, ज्यांनी हे मंदिर बांधले आणि आपल्या गुरूंच्या सूचनेनुसार मंदिरात 68 शिवलिंगे बनवली। असे म्हणले जाते की सिद्धरामेश्वर ज्यांना लिंगायत धर्माचे 6 संत देखील मानले जाते। या संतांच्या जन्मामुळे नगराची समृद्धी झाली आणि देवता भक्तांना आशीर्वाद देण्यास येथे अवतरले आहेत। मुख्य प्रवेशद्वारातून पुढे येताच डाव्या बाजूला तुम्हाला श्री सिद्धेश्वरांनी स्थापन केलेलं अमृतेश्वर शिवलिंग आणि श्री गणेशजींची मूर्ती पाहावयास भेटेल। गणेशजींची मूर्ती आणि आजूबाजूचा परिसर बघताच डोळ्यांना आणि मनाला शांती भेटणार हे नक्कीच। या सर्व स्थापन केलेल्या शिवलिंगांना संक्रांत महिन्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे। सोलापुरातील भाविक 68 शिवलिंगांचं दर्शन घेण्यासाठी सुरुवात या मंदिरापासूनच करतात। आता आपण निघालो आहोत मंदिराच्या मुख्यद्वारातून मंदिराकडे। मंदिराकडे जाताना आपल्याला उजव्या बाजूला लागतं ते सिद्धेश्वर महाराजांची ती पवित्र समाधी। असे मानले जाते की 1157च्या दरम्यान सिद्धेश्वर महाराजांनी याच ठिकाणी समाधी घेतली आणि आजही मंदिराच्या मध्यभागी संगमरवरी दगडांमध्ये ही समाधी बांधलेली आहे। समाधीच्या प्रांगणात पाऊल पडताच मन विसावतं, जणू काळ थांबतो, हवा म्हणते हळूच, इथेच आहे तो माऊली सिद्धेश्वर अजूनही जागरूक। नाद नाहीसा तरी शब्द ऐकू येतात, धुपाच्या दरवळात भक्तिरस भरतात। शांतीचे सागर हे डोळे मिटले तरी दिसतो माऊलीचा दरबार अंतरी। मंदिराच्या समाधीस्थळाच्या समोरच आहे ते त्यांच्या गुरु मल्लिकार्जुन यांचं मंदिर। गुरु मल्लिकार्जुन यांच्याकडून त्यांना लिंगायत धर्माचे शिक्षण आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग मिळाला। गुरुच्या आशीर्वादाने सिद्धेश्वर महाराजांनी स्वतःच्या जीवनात अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि लोककल्याणासाठी कार्य सुरू केले।
दरवर्षी माघ महिन्यात फेब्रुवारीच्या सुमारास येथे सिद्धेश्वर यात्रा भरते, ज्यात लाखो भक्त सहभागी होतात. यात्रा काळात मल्लिकार्जुन रथोत्सव हा मुख्य कार्यक्रम असतो. समाधी स्थळासोबतच मंदिर प्रांगणामध्ये पाहावयास भेटेल ते हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्मिणींची सुंदर मूर्ती, नवग्रह आणि खूप सारे 68 लिंगांपैकी स्थापित असलेले शिवलिंगे. वास्तुकलेचा आणखीन एक उत्तम नमुना म्हणून पाहिली जाते ती ही मंदिर परिसरातील विहीर. मंदिराच्या मागच्या बाजूला ती स्थित आहे आणि आजही ती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हनुमान मंदिराचं दर्शन व विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीवरती नतमस्तक होऊन आपण जात आहोत सिद्धेश्वर महाराजांच्या मुख्य गाभाऱ्याकडे. गाभाऱ्याच्या समोर भला मोठा सभामंडप आहे. खांबावर सुंदर कोरीव नक्षीकाम असून ते प्राचीन शिल्पकलेचं दर्शन घडवतं. अलीकडेच मंदिर समितीकडून या सभामंडपाचं काम आणखीनही सुरूच आहे. गाभाऱ्याच्या आत गेल्यावर एक गूढ शांतता आणि भक्तिभाव जाणवतो, जो भक्तांच्या मनाला स्थिर करतो. गर्भगृहात फोटो काढणे बंद असते, कारण ते अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. तो नाही गेला, प्रत्येक श्वासात आहे त्याचा मळा. जणू समाधीतूनच सांगतो, मी आहे, भक्तीतून पाहतो. दर्शन घेऊन झालं असेल तर मी तुम्हाला दाखवतो मंदिराचं काही मनमोहक दृश्य. नक्कीच हे दृश्य बघून तुमच्या मनाला आनंद व शांती भेटेल. आमच्या सोलापूरचं हे वैभव कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग, जय महाराष्ट्र.